कसे आहेत मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी नित्यानंद बाबा यांचं समाधीस्थळ आपण पाहणार आहोत। हे गणेशपुरी ठिकाण आहे। हे ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यामध्ये हे वसलेलं हे गणेशपुरी ठिकाण आहे। नित्यानंद बाबा यांचं हे मंदिर आहे। त्यांचा जन्म केरळमध्ये झाला होता। त्यानंतर ते आपले भारतीय गुरु म्हणूनही संबोधले जात होते। या नित्यानंद बाबांनी या ठिकाणी म्हणजेच 1923 पर्यंत महाराष्ट्र राज्यात तानसा खोऱ्यासुद्धा भटकले होते आणि तिथे त्यांनी मुंबईसारख्या ठिकाणी सुद्धा त्यांचं कार्य दिसून आलेलं होतं आणि त्यांनी स्थानिक आदिवासींना सुद्धा खूप मोलाची मदत केलेली होती। नित्यानंदांनी शाळासुद्धा काही स्थापन केल्या, शाळांना मदतसुद्धा केलेली होती। अन्न देणे, कपडे देणे अशा उल्लेखनीय काम त्यांनी केलेलं होतं। आणि नित्यानंद यांचं 8 ऑगस्ट 1961 रोजी वयाच्या 63व्या वर्षी निधन झाले, म्हणून त्यांची समाधी गणेशपुरी येथे या मंदिरात आहे आणि गणेशपुरी येथील गुरुदेव सिद्धपीठ आश्रमातही त्यांना समर्पित देवस्थान आहे। गणेशपुरीतील यांचा आश्रम, पर्यटन, वसतिगृह आणि त्यांच्या जीवनाशी निगडीत अशा संस्थासुद्धा जतन केलेल्या आहेत। येथील त्यांच्या समाधीची जबाबदारी या ट्रस्टवर इथे दिलेली आहे। या व्हिडिओमध्ये आपण बघू शकता आणि पुढे आपल्याला आणि गणेशपुरीवरून पुढे लगेच अंबाडी रोडकडे असणारं ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील वज्रेश्वरी हे गाव आहे। इथे गरम पाण्याचे झरे आहेत। त्याचबरोबर इथं धार्मिक स्थळसुद्धा आहे। हे महत्त्वाचं स्थळ आहे। वज्रेश्वरी ही पार्वतीचे रूप मानले जाते आणि पोर्तुगीजांच्या विरोधात चिमाजी अप्पा पेशव्यांनी वसईचा किल्ला जिंकण्यापूर्वी वज्रेश्वरी देवीला एक नवस केला होता। वसईचा किल्ला जिंकल्यामुळे नवसाला पावणारी देवी अशी या देवीची ख्याती पसरली आणि ती आजही कायम आहे। सर्व भाविक या ठिकाणी दर्शनासाठी या ठिकाणी येतात। आम्हीसुद्धा या ठिकाणी दर्शन घेतले आणि हे बघू शकता, हे खूप सुंदर असं वज्रेश्वरीचं मंदिर हे ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यात आहे। येथील हवामानसुद्धा उष्ण दमट आहे। पावसाळ्यात भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि वसई किल्ला जिंकल्यानंतर चिमाजी अप्पांनी किल्ल्यासारखे हे मंदिर बांधून नवस फेडला। मध्य रेल्वेच्या कल्याण अंबरनाथ स्टेशनपासून 35 ते 40 किलोमीटर अंतरावर वसलेलं हे वज्रेश्वरी मंदिर आहे। जरूर तुम्ही भेट देऊ शकता आणि पाहू शकता। धन्यवाद।